मॉर्निंग सगळ्यांना आणि नमस्ते. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे स्पेशल दिवस. आज आहे मदर्स डे. सो आज मदर्स डेचं काहीतरी करू आम्ही आणि बाहेर वगैरे जाऊ, बघू, ट्राय करू बाहेर जायला भेटलं तर, कारण की बाहेर खूप गरमी आहे आणि त्याच्यामुळे जायला भेटलं तर ठीक आहे. नाही तर तोपर्यंत आज आम्ही मटण बनवणार आहे. तर मटण कसं बनवणार आहे, त्याची पूर्ण रेसिपी आणि पूर्ण कसं प्रोसेस आहे ते पूर्ण तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग बनवूया. हे बघा, मटण कटिंग करायचं चालू आहे, म्हणजे छोटे छोटे पीस वगैरे करून ठेवतात ते मम्मी. आयमी काय बसली हेल्प करायला. ते बघा काय चाललं आहे आयमीचं. असं कटिंग सर ना वगैरे झालेलं आहे मटण करून. हे काय विळीवर कट केलेलं आहे. कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर. हा घाम आलाय, हा थांब पुसते. हा बारीक कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक कापून घ्यायची फोडणीसाठी. मटनला हे द्यायचंय, वाफेवर शिजवायचंय. वाफेवर नाही, कशावरू काय करून शिजवायचं. ते शिजायला टाकताना कांदा, टोमॅटो, हळद, कोथिंबीर वगैरे टाकायचं, फोडणी द्यायची त्याला. नंतर मटण शिजायला वगैरे टाकायचंय. शिजायला तर खूप वेळ लागतो, कारण की आम्ही टोपातच शिजवणार आहे, कुकर वगैरे मध्ये नाही शिजवणार आहे, कारण की टोपामध्ये चांगलं शिजलं जातं आणि चव पण लागते. कुकरमध्ये एवढी चव नाही लागत. हा कलेजी बारीक बारीक हे कट करून घ्यायची. मटण स्वच्छ धुवून घ्यायचं. स्वच्छ धुवून घ्यायची. तेल टाकायचंय. तेल चांगलं गरम झालं की कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर टाकते. आता कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे, मग नंतर टोमॅटो आणि कोथिंबीर टाकायचं. टोमॅटो टाकते. कोथिंबीर टाकू काय? हा कोथिंबीर पण टाकली. आणि आयमीची खूप एक्सायटेड आहे आयमी. तिला वाटतं काहीतरी इंटरेस्टिंगच बनवते आम्ही, म्हणून ती आज काही किचन कोरडत नाहीये. आता फास्ट गॅस करायचा. गरमी होते कसूर आम्हाला, आम्ही धाबा झाले की आले मी बरी. हळद टाकली. आता मी ते गेले टाकले, मीठ टाकले. आपल्या अकॉर्डिंग टाकायचं मीठ. ज्याच्यामध्ये मटण वगैरे टाकायचंय आणि शिजायला ठेवायचंय. एका साईडला गरम पाणी करी ठेवायचे. एका साईडला गरम पाण्यात ठेवले. आता एका साईडला कलेजी फ्राय करणार आहे. टोप गरम होऊन द्यायचं आहे, पाणी याच्यातलं सगळं आटली द्यायचं आहे आणि मग कलेजी फ्राय करणार आहे. सो मी वाटणाचा मसाला ऑलरेडी बनवलेला आहे, पण परत कालवणासाठी वाटणाचा मसाला बनवायचा आहे. सो मी परत दाखवणार आहे तुम्हाला वाटणाचा मसाला कसा बनवायचा तो. हा वाटणाचा मसाला आहे. कांदा, खोबरं, टोमॅटो, मिरची आणि ते आहे होता चिकन चालू भांडी हसके हेल्प करते मग. तेल टाकलंय. हा काय पाहिजे तिला इथं चपात्या बनवायच्या. मसाला टाकलो.
वाटणाचा. वाटणाचा मसाला टाकलेला आहे, तेलामध्ये चांगलं गरम झालेलं आहे. आता थोडंसं हळद टाकते. मसाला दोन पथरी आम्ही घरगुती मसाला आहे तो आम्ही घरी बनवत होतो. 1 चम्मच तेल टाकते आपल्या अंदाजानं, या जेवढं तिखट लागतं तिकडे. मीठ, पोळी, आता मटन मसाला टाकलाय. मटन चांगलं हलवून द्यायचं चांगलं. आता मसाला छानपैकी भाजी झालेला आहे का मी कलेरी टाकते त्याच्यामध्ये. कलेस टाकून तर याच्यावरती प्रेसमध्ये पाणी ठेवायचं फिरण्यासाठी. शिजण्यासाठी गरम पाणी टाकेल तर शिजण्यासाठी बस नाही एवढं पाणी. आता हे मटणाचं फुल्लं पाणी आटलं ना की त्याच्यानंतर हे गरम पाणी झालेलं आहे ते टाकायचं आहे. तोपर्यंत हे पाणी आटतंय तोपर्यंत वारी थोडी भांडी वगैरे आणली ती घासून वगैरे घेते. गरम तर भरपूर होत आहे पण आता काय करणार. लसूण सोलतात आहे आयमी आणि मम्मी, त्यांचं लसूण सोलायचं चालू आहे काम. मस्तपैकी आयमी पण लसूण सोलायला हेल्प करते. आता गरम पाणी केलेलं ते मटनमध्ये टाकायचे. मटन शिजणं त्याचे जास्त फास्ट गॅस पण नाही ठेवायचा, स्लो पण नाही ठेवायचा, मीडियम गॅसनं मटन शिजून जाईल. कोथिंबीर सोलून ठेवते, ही त्या दिवशी काढलेली कोथिंबीर आता वाटणाला थोडी लागेल आणि बाकी सोलून डब्यामध्ये ठेवते. कढीपत्ता सोलून ठेवायचा आहे एवढं मस्तपैकी, म्हणजे नंतर पण तुम्ही डाळीच्या फोडणीला यूज करू शकता. आज पडलं शिजतंय किती टाइम लागतो. 2 तास शिजायला लागते. 2 तास शिजायला लागतं मटण. माझ्या टोपामध्ये कुकरमध्ये काय होऊन जातं. कुकरमध्ये किती 1 शिट्टी आणि नंतर 15-20 किंवा अर्धा तास, मला नाही माहिती कुकरमध्ये किती वेळ लागतो पण याचा आता हे मटण शिजतंय आणि एका साईडला आता ऑलमोस्ट कलेजी झालीच आहे. आणि आता मी तांदूळ वॉश करणार आहे, तांदूळ शिजायला टाकणार आहे, भात बनवायचा. सो आता कांदा वगैरे बारीक कापायचा आहे, टोमॅटो, कोथिंबीर वगैरे, खोबरं आणि वाटणाचा मसाला बनवायचा आहे. ऑलमोस्ट आता आलेला आहे, कलेजी फ्राय झालेलं आहे मस्तपैकी. थोडंसं अजून पाणी आटेपर्यंत ठेवलंय, थोडंसं पाणी आटे फिनिश. सो आता एकीकडे कांदा, लसूण
अद्रक आणि टोमॅटो कट करून झालेला आहे. खोबरं पाण्यामध्ये भिजत घातलेलं, सो खोबरं आता कट करते. कोथिंबीर पण वॉश करून झालेली आहे. हे मसाले चांगले तेलामध्ये भाजून घेते पॅनमध्ये. आणि आमचं मटण देखील शिजलं आहे मस्तपैकी, बघू शकता तुम्ही. आता याच्यामधलं थोडं आळणी काढून ठेवते, आळणी पाणी आळणीसाठी. आणि त्याच्यानंतर मग मी कालवण बनवणार आहे. आणि कलेजी फ्राय तर झालेलं आहे. खोबरं कटिंग करून घेऊया मस्तपैकी आणि नंतर मसाला भाजूया. सो आज आहे मदर डे स्पेशल. सगळ्यांचा काय नाही ते प्लॅन असतील, आपल्या मम्मींसाठी काहीतरी स्पेशल करणार असणार सगळेजण. सो आम्ही पण आता बघू काहीतरी करू स्पेशल, कुठेतरी जाऊ. आता जेवण तर केलं आहे स्पेशल. आणि माझे मम्मी पप्पा तर गेलेत नेपाळला आणि तिकडे आहे रेंज नाही आहे त्यांना सिम कार्डला वगैरे. तर ते नवीन सिम कार्ड वगैरेपर्यंत टाईम लागेल. तोपर्यंत ते रूमवर जाऊन रूमचा वायफाय यूज करतील. त्याच्यानंतर संध्याकाळी आल्यानंतर मग मम्मीला विश करायला लागेल हॅपी मदर डे. तोपर्यंत ते लोक एन्जॉय करतात ते नेपाळला. नेपाळवरून काय काय आणलं ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. अजून त्यांना तर यायला खूप टाईम आहे. सो गरमी पण भरपूर आहे बाहेर. हे असं खोबरं किसू पण शकता तुम्ही, पण मी मोस्टली कापते बारीक, दिसत नाही. पाण्यामध्ये भिजत टाकल्यावर नरम होतं. आई मी खेळते बाहेर, तिला आता वाटतं बाहेर जायचं, पण बाहेर खूप ऊन आहेत. गार्डन वगैरेमध्ये पण नाही जाऊ शकत ना. संध्याकाळची तिला बाहेरच जायचं. ती घेऊन गेली मम्मीला मला बाहेर जायचं करून. किसलेलंच बेटर आहे. आता मी नेक्स्ट टाईम काय करणार आहे, भरपूर असं खोबरं घेऊन ते किसूच ठेवणार आहे फ्रीजरमध्ये, म्हणजे जेव्हा भाजी तेव्हा वाटणाला यूज करता येईल. तो पण एक बेटर ऑप्शन आहे. म्हणजे इमर्जन्सीमध्ये किंवा फटाफट आपल्याला काम करायचं असेल, वाटणाचा मसाला करायचा असेल तर त्याच्यावरती ते बरं पडतं की हे खोबरं असं वाटण म्हणजे कशामध्ये पण टाकता येतं. आणि हा वाटणाचा मसाला पण मी असा एकदम 1 वीकचा 5-6 दिवसाचा करून ठेवला तरी चालू शकतो. कारण की मग तुम्ही जे कडधान्य वगैरे असतात, जे भाज्या असतात त्याच्यामध्ये यूज करू शकता. कोणत्या पण भाज्यांमध्ये, कालवणामध्ये, वांग्याचं कालवण वगैरे बनवताना तो मसाला तुम्ही यूज करू शकतो तो वाटणाचा. म्हणजे फक्त इमर्जन्सीमध्ये असलं तर वांग्याचं भरीत वगैरे करायचं असेल तर तो मसाला कापून वांग्याचं भरीत वगैरे करू शकता तुम्ही. म्हणजे वांगं भरून वगैरे करतात बोलतात ना, ते वांगं भरून करू शकता. भविष्याने आणलंय हुला हुआ तर ती मस्त करते. अरे गॅस व्हाय चालू नाही ना. नाही फक्त हे पॅन्ट सांगते मला नाही तू प्रॅक्टिस चालेल. हा झालाय. खोबरं, कोथिंबीर, टोमॅटो, अद्रक, लसूण, कांदा कापून झालेला आहे. आता पॅन ठेवलेला आहे गरम करायला. पॅन गरम झाला, थोडंसं तेल टाकणार आणि मसाला वगैरे भाजून घेते. कांदा खोबरं भाजायला टाकला, तो मस्तपैकी भाजून घ्यायचा. ब्राऊन थोडा कलर येईपर्यंत मस्तपैकी भाजायचा. आणि हा जास्त क्वांटिटीमध्ये बनवला आहे बिकॉज नंतर पण मला कधी मटकी वगैरेची भाजी किंवा कोणती पण भाजी वगैरे बनवण्यासाठी पण यूज होऊ शकतो. बघा गरमी. अरे मला थोडं तळणे काढून ठेवते. मसाला एकदम मस्तपैकी भाजून झालेला आहे. आता मी गॅस ऑफ करते, पॅन वगैरे ऑन करून ठेवते म्हणजे मसाला थंड होऊन जाईल. गेली बाहेर नेबरकडे खेळायला. आणि 2 दिवसाआधी आमच्याकडे वादळ आलेलं. आमच्याकडे मे बी डोंबिवली आणि कल्याणमध्येच आलेलं. आम्हाला पण कळालं ना. आमच्या घरामध्ये आम्ही विंडो थोडी ओपन ठेवलेली, सगळं माती वगैरे आमच्या घरामध्ये आली. आणि नंतर पूर्ण लिफ्टच्या इकडे सगळं माती, जिन्यांवर माती. तेव्हा आम्हाला कळालं तुफान आलेला. नंतर आम्ही जेव्हा व्हिडिओज वगैरे बघितलं तेव्हा कळालं हा खूपच तुफान आलेला मोठा, म्हणजे वादळ आलेलं. चला आता मसाला होतोय. आता मसाला मस्तपैकी झाला आहे. आता मिक्सरमध्ये बारीक एकदम करून घेते. थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेते. मग कालवण बनवते. मग आता कलेजी फ्राय तर झालेलं आहे आणि कालवण पण होऊन जाईल. भात पण एका साईडला झालेला आहे. आणि वाजलेत आता 12:30. म्हणजे जास्त ऊन होण्याच्या आत जेवण बनवून घेतलेलं ते बेटर आहे. खूप असं 2-3 वाजेपर्यंत जेवण बनवणं घामामुळे एकदमच हे होतं आणि गरमीमुळे किचनमध्ये थांबशीच नाही वाटत.
आता वाटणाचा मसाला झालेला आहे. अर्धा मसाला काढून ठेवते. अर्धा मसाला काढून ठेवलेला आहे. आता कालवण बनवूया. मस्तपैकी गरम होऊ द्यायचा. आता किचनवर झालेला आहे थोडासा पसारा. तो हे कालवण वगैरे झाल्यानंतर पुन्हा क्लीन करूया. आता एकदम किंचित टाकायची. टाकली नाही तर चालतं, कारण की आपण हळदीमध्ये ऑलरेडी टाकलेलं आहे हळद. नाही टाकायचं ओके. मी पण ते किंचित टाकायचं नाव, कारण की ऑलरेडी हळदीमध्ये आलेलं आहे मसाला. तो पण आपल्या तव्याने तयार असायचा. ते मला स्पायसी पाहिजे लागेल त्या नाही स्पायसी हवा असेल तर थोडंसं लाईटली टाकला तर मी ओके. आता मसाला जिरे मागतो तर भाजून घेतलेला आणि जे बनलेली ते पूर्ण टाकायचं. टाकलं. आता मिक्सरमध्ये थोडा का मसाला राहिलेला आहे आजूबाजूला, त्याच्यामध्ये पाणी टाकून मिक्स करून याच्यात टाकायचं आहे. टोपामधलं पण सगळं पुसून टाकायचं. मसाला वेळ घालवायचा. कालवण आता मस्तपैकी उकळी येऊन द्यायचं. दाखवते तुम्हाला बनवत. हे बघा, कालवणाला चांगलं उकळी येऊन द्यायची. त्याच्यानंतर रेडी टू सर्व. नंतर खाण्यासाठी रेडी आहे. मस्तपैकी आता कालवण शिजलेलं आहे. हा त्यांचाच फोन आहे. ते मस्त लिहिलंय. वी मदर डिझर्व द बेस्ट विशेस ऑल द मदर्स इन द वर्ल्ड इज ऑफ विथ हॅपीनेस अँड. आता मदर डेचा आपण केक वगैरे कापणार आहोत मस्तपैकी. सो मस्तपैकी आजचा दिवस संपलेला आहे इकडे. आणि खूप छान पद्धतीने आज सेलिब्रेट केला. छान असं मटनचं जेवण बनवलेलं, कलेजी फ्राय वगैरे केलेली. तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो आजचा दिवस मस्त सेलिब्रेट केला छानपैकी. केक वगैरे कटिंग वगैरे झाला, सगळं झालं मस्तपैकी आज. तर सगळ्यांना वन्स अगेन मदर डेच्या हार्दिक शुभेच्छा. जगातल्या ज्या आया आहेत त्या सगळ्यांना मदर डेच्या खूप 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 शुभेच्छा पुन्हा एकदा बोलते. आणि आजचा दिवस मी इथेच संपवते. सो गुड नाईट, बाय बाय, टेक केअर. आणि सगळ्यांनी आनंदी राहा आणि मज्जा करा, लाईफ एन्जॉय करा.